छत्रपतींच्या महाराष्ट्रात श्वास घेत आहोत आपण आज 393 वर्षापूर्वी जन्मला नसता एक शिवा न जाणू कोणत्या पाशवी प्रवृत्तीच्या औलाद राहिलो असतो. आज मंदिरानं गाय नावाचा उपयुक्त प्राणी हे शब्द देखील स्मरणावली शिल्लक नसते राहिले कदाचित. अल्लाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांची उतरली असती गर्दन तात्काळ. लाहोल बिलावत म्हणण्याखेरीज काय पर्याय राहिला असता आपल्याकडे. याचसाठी कवी भूषण सांगून गेले, पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की, कासियों की कला जाती मथुरा मस्जिद भई, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. आणि यासाठी समर्थ म्हणतात की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप हो मंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखाचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. यावनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. आणि साधू श्रेष्ठ असणारे वैराग्याची मूर्ती म्हणतात ज्ञानी गुरुभक्ती म्हणी विश्वासेची. ऐसा तुझा प्रेमा कळे काही एक, पाहुनिया लेख पत्रिकेचे, शिव नाम तुझे देविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाची. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर एक ओवी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माहुली म्हणतात, तरी विश्व हा अनादि ठाव, एथ नियंता ईश्वर राहो, चावडी ये न्यायो अन्यायो निवडी वेदू. वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दडे, संन्यायी तो सुकाळे स्वर्गी जिये. ऐसी हे विश्व व्यवस्था, अनादि जे पार्था, येथे मनती जे वृथा अवघेची. माऊलींना प्रश्न केला, ही सृष्टी कधी निर्माण झाली. माऊलींनी सांगितलं अनादि काळापासून. दुसरा प्रश्न विचारला, नक्की कधी तयार झाली. माऊलींना सांगितलं सांगताच येत नाही, इतक्या अनादि काळापासून ही सृष्टी निर्माण झाली. याच भूमीवर रामायण घडलं 8,69,000 वर्षापूर्वी. 2 लाख वर्षापूर्वी पाषाण युग. आमचे पंढरीनाथ तर गेल्या 28 युगापासून विठेवर उभे आहेत. युगे 28 विठेवरी उभा, व्यामांगी रुक्माई दिसे दिव्य शुभा. 12,000 वर्षापूर्वी अश्मयुग. याच भूमीवर 17 गणराज्य एकत्र करून या राष्ट्राला भारत राष्ट्र ही संकल्पना रुजवणारे भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीता सांगते झाले, हतवा प्राप्तसी स्वर्ग जितवा वा मोक्षसे महिम, तस्माविशिष्ट कोणते युद्धाय कृतनिश्चय. आणि त्याही पेक्षा भगवान श्रीकृष्णाने थोडा आवाज कमी केला तरी चालेल, घरचीच लोक आहे, काय होत. श्रीकृष्णाने दिला तो म्हणजे स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह. मग त्यावेळेस काही महाभारताच्या काळामध्ये काही मुसलमान धर्म अस्तित्वात होता की ख्रिश्चन धर्म अस्तित्वात होता. तर मग जो धर्माचं काम करतो तो स्वधर्म, आणि जो धर्मामध्ये शंका कुशंका किंतु परंतु आणतो तो परधर्म. या अर्थाचा तो परधर्म. मरायचं असेल तरी स्वधर्मात मरा, परधर्मात नाही. 3,000 3,500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती आणि अगदी संक्षिप्त इतिहास सांगायचा झालास, मौर्य वंश, शालिवाहन, पाल साम्राज्य, चोल साम्राज्य, गुप्त साम्राज्य, अगदी महाराष्ट्रामध्ये देवगिरीला यादवांचं राज्य होतं. रामदेव यादव आणि संतांची मांदियाळी तयार झाली. आणि संतांची मांदियाळी कशी जनाबाई सारख्यांनी तर अभंग रचले.
विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. आणि त्यावेळेस विद्यांचलावरून 1286 ला अलाउद्दीन खिलजी चांद सितारा घेऊन या महाराष्ट्रात आला. एलिचपूर पर्यंत आला. आमच्या रामदेव रायाला त्याची काही खबर नव्हती. आमचे सरसेनापती युद्धाला गेले होते. रामदेव यादवांचे सुपुत्र शंकरदेव यादव फार मोठी सेना घेऊन युद्धाला तोंड फुटलं, पराभव झाला. मलिक कापूर हजार दिनांनी आला, शंकरदेव यादवांचा पराभव केला. कुतुबुद्दीन खिलजी आला, हरपाल देवांचा पराभव केला. फार मोठी खंडणी द्यावी लागली. 12 वर्षपर्यंत 400 मन सोनं, 500 मन हिरे माणी, 700 मन चांदी. रामदेव यादवांची मोठी मुलगी ज्येष्ठाई ही महाराष्ट्राची अब्रू घेऊन तो दिल्लीला गेला. महाराष्ट्राची द्वारका फुटली. 350 वर्षपर्यंत महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता. परदाश्याच्या नरकात जगत होता. वेदाचं ज्ञान नाही, देहातून सत्व स्वाभिमान निघून गेलाय. घरात बाई नाही, गोट्यात गाय नाही, यात्रा नाही, जत्रा नाही. वर्षातल्या 12 अमावस्येनी या महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला होता. असं 300-350 वर्ष. पैठणच्या राऊळा अनाथाचा एक नाम तळमळत होता, तडपडत होता आणि जगदंबेच्या द्वारी हाता आरोळ्या घालीत होता. म्हणत होता, करवी रंभे दार उघड, हे माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारिले, हिरण्य कक्षुपची आतडी तूच काढली. सागर बांधून या शिळी करशील लंकेची आहोळी. म्हणून भया दार लावून का बसतेस? आणि ही भाग्य भवानी जिजाऊ आऊसाहेबांच्या रूपानं शहाजी राजांच्या संसारात अवतरली. शहाजी राजांचं चरित्र आहे. राधा माधव विलास या चंपू काव्यामध्ये जयराम पिंडेने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जयराम पिंडे म्हणतात, जगदीश विरंचित पूछत है, कहो सृष्टि रची रखे कोण कहा. कर जेरी जयराम विरंचे, तीरी लोक जहा के तहा. शशि वो रवि पूरब पश्चिम लो, तू सोय रहू सिर सिंधु मा. और उत्तर दक्षिण को रचन को उत शहाजहान है, इत शहाजी, इत शहाजी है, उत शहाजहान. अगदी विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला विचारलं, का हो तुम्ही सृष्टीचं तर निर्माण केलं, पण काही रक्षण करण्यासाठी कुणाला ठेवलं की नाही? तर ब्रह्मदेव म्हणतात, हो तर मी पूर्वेकडे सूर्यनारायणाला ठेवलं, मी पश्चिमेकडे चंद्रदेवाला ठेवलं. मी उत्तरेची जबाबदारी शहाजहानला दिली, तशी दक्षिणेची जबाबदारी मी शहाजी राजांना दिली. शहाजी राजे अगदी राजांसारखे राहत होते. 40 विद्वान पंडित त्यांच्या सभेमध्ये होते. 12 भाषा ललित नरेशाने आकर्णिले, असे जयराम पिंडे त्यांचं वर्णन करतात. 12 भाषा मुखद्गत होत्या त्यांना, शहाजी राजांना. संभाजी राजांनी तर शहाजी राजांचं वर्णन करताना, हिंदवी धर्म जीर्णोद्धारक कर्ण धृतमती. काय या हिंदू धर्माचा जीर्णोद्धार केला असेल शहाजी राजांनी. आपल्या बुधभूषण मध्ये संभाजी राजे म्हणतात, भूषत बलान्वय सिंधू सुधाकर प्रतीत कीर्त उदार पराक्रम. अभवत अर्थ कलासु विशारदो जगती शहानुपोषिती वासवा. ते शहाजी राजे त्यावेळेस निजामशाहीची चाकरी करीत होते. ही निजामशाही बुडवून टाकायला दिल्ली आणि आदिलशाहीच्या शाही फौजा एकवटून चालून आल्या. आणि केवढं आश्चर्य, भातवडीच्या रणांगणी शहाजी राजांनी या दोन्ही शायांचा पराभव केला, धुळदान उडवली. राजांनी निजामशाही दिपवली आणि राजे एप्रिलच्या शेवटात जिजाऊ आऊसाहेबांना भेटण्यास घरी आले. शहाजी राजे म्हणाले, राणी साहेब, आम्ही दोन्ही बादशाहांचा आसमानी पराभव केला. आम्ही दोन्ही बादशाहांचा पराभव केला, आमची आसमानी फतेह झाली. जिजाऊ आऊसाहेब म्हणाल्या, महाराज आपण पराक्रमाची शर्त करता आहात, पण कोणासाठी? राणी साहेब, हजरत जिल्ली इलाही निजामशाहसाठी. अहमदनगरची ही निजामशाही टिकली आहे भोसल्यांच्या शमशेरीवर. भोसल्यांच्या शमशेरीची तारीख आलम दुनियेत रोशन आहे. पण महाराज, त्याच रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळविल्या जात आहे. महाराज, खुद्द आपल्या भावजाईला, माझ्या जाऊबाईंना
गोदावरीवरून स्नान करीत असता मोगल सरदाराने पळून नेली. धावा धावा वाचवा वाचवा म्हणून जाऊबाईंनी डाव फोडला. काही करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या समशेरी. राणी साहेब, एकदा दैव फिरलं म्हणजे प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात. याच गोदावरीवरून प्रभू श्री रामचंद्राची सीता राक्षसांनी पळून नेलीच ना. होय महाराज, पण त्या सीतेला सोडून आणलं श्रीरामानी. हताश नाही झाले ते. राणी साहेब, केळूजी राजे भोसल्यांनी सुद्धा आपली बायको मोगलांच्या हातून सोडून आणलीच की. होय महाराज, 2.5 लाख रुपयाची खंडिनी भाऊजीनी महाबत खान सुभेदाराला भरली आणि मग तिला सोडून आणली. प्रभू श्री रामचंद्राने रावणाला खंडणी नाही भरली. खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची. होळी केली त्यांनी लंकेची. आणि साहेब, तुमच्या मनात तरी काय चालू आहे? जिजाऊंच्या मनात फडकत होते बंडाचे छड्डे. पारतंत्र्याच्या बेड्याने जगडलेली भारत माता पापी यवनांपासून मुक्त करण्यासाठी जिजाऊ आऊसाहेबांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. 25 जुलै 1629 जिजाऊ आऊसाहेबांच्या माहेरघरावर छापा पडला. सारं घर उद्ध्वस्त झालं. वडील लखुजी जाधवराव, 3 सख्खे भाऊ अतलोजी, रघोजी, यशवंतराव यांचा भर दरबारात झालेल्या कत्तली म्हणजे निजामशहानं इकलास खान, हमीद खान, सफदर खान यांच्याशी संगमत करून त्यांची सिरे धडापासून वेगळी केली. या सर्वांचा सूड घेण्यासाठी, माझ्या मावळशाही फौजांनी भडकवलेल्या भडक्यांचा सूड घेण्यासाठी, माझ्या मायमाऊलींच्या पदराला हात लावणाऱ्या दुर्योधन दुःशासनाचे हात कलम करण्यासाठी आणि पुन्हा या पवित्र भूमीवर सुवर्ण सिंहासन संस्थापित करण्यासाठी जिजाऊ आऊसाहेबांनी घेतलेले स्वराज्य व्रत, ज्यांच्यात निर्मितीचा पायंडा असतो तेच व्रत घेतात. अखिल हिंदू समाजाने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने श्रीमद रायगिरी, श्रीमद रायगडवर शपथ घेतली आहे, व्रत घेतलं आहे. आणि ते सुवर्ण सिंहासन नावारूपास आलं. पण आता प्रशासकीय आणि एक खातं बनवलं ना इंग्रजांनी पुरातन, त्या खात्यामुळे अजून ते तसंच पडून आहे. या वर्षीच्या किंवा पुढच्या वर्षीच्या कधीतरी प्रारंभी कधी लागेल, जेव्हाही लागेल किंवा 32 मन सुवर्ण सिंहासन त्या रायगडावर लागेल. त्या शिवनेरीवर जिजाऊ आऊसाहेब त्या शिवाई देवीची प्रार्थना करीत होती. डोहाळ्याचे दिवस असतील. शिवाई देवीला म्हणाल्या, आई शिवाई देवी, तू मला जोगवा घाल. जिजाऊच्या मस्तकातला संताप तिच्या गर्भात उतरत होता. आई शिवाई, तू मला जोगवा घाल, जोगवा घाल. एका सीतेचं अपहरण झालं तर 14 चौकड्याचा तो सुलतान, त्याच्या लंकेसकट तू त्याला मातीला मिळवला. एका द्रौपदीच्या घेतल्या गेलेल्या पत्राचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयत्न झाला आणि आज 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत असलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातला. रावणावर सूड उगवण्यासाठी तू कौसल्याला जोगवा घातला. कंसावर सूड उगवण्यासाठी तू देवकीला जोगवा घातला. आता तू मला जोगवा घाल. तुझ्या वज्रकंकणाचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे. या म्लेच्छरूपी रावणांच्या असंख्य मुंडक्यांनी मी तुझी ओटी भरेन. ये आई शिवाई, तू मला जोगवा घाल, जोगवा घाल. किल्लेदारीन बाई आहे. आऊसाहेब, आऊसाहेब, काही खा प्यावंसं वाटते का? आणि जिजाऊ आऊसाहेब म्हणाल्या, हो, मला वाघिणीचं दूध प्यावंसं वाटते. मला सिंहावर बसून हातात शस्त्र घेऊन या म्लेच्छांचा, रावणांचा वध करावा असं वाटते. हो, मला वाघिणीचं दूध प्यावंसं वाटते. शिवनेरी वसला आहे भीमाशंकराच्या किरण जटात, वळसुबाईच्या भयान हुटात. आज मराठी मुलखातली सारी कुलदेवता दुमदुमी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत आहे. त्या तटाबुर्जावरून रखवालदारांच्या ललकार्या ऐकू येत आहे, होशियार, होशियार. हे काळाच्या गर्भात लपलेले एक सूत्र आहे बरं. मराठी व्याकरणामध्ये हो या धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषाचे एक वचन झाला, झाली, झाले असे होते. आणि पुढचं सूत्र अलगद उलगड. शिवबा,
यवनांचं रणकंदन करण्यासाठी सज्ज झाला. आता आम्हाला इथे काही अशी साधनं मिळाली ज्या साधनामध्ये शिवजन्मतिथी चुकीची आहे पण इतिहास अगदी बरोबर आहे, आणि काही साधनं अशी मिळाली ज्या शिवजन्मतिथी अगदी अचूक आहे आणि इतिहासही बरोबर आहे. आम्हाला किती फसवलं व शासनाने. माघ कृष्ण पक्ष अमावस्याला आम्हाला शिवजयंती साजरी करायला लावते शासन, आणि आम्ही ही मूर्खासारखी ती शिवजयंती साजरी करतो. का करणार नाही? आमच्या मताप्रमाणे 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे. पण ज्या कॅलेंडरवर आपला विश्वास आहे ते जुलियस सीझरचं जे कॅलेंडर आहे, त्या जुलियस सीझर म्हणजे ओल्ड स्टाईल, त्याला न्यू स्टाईल बनवण्यासाठी गॅगेरियननं काय केलं, 4 ऑक्टोबर 1582 ला या कॅलेंडर 4 ऑक्टोबर नंतर काय यायला पाहिजे 5 ऑक्टोबर. गॅगेरियननं काय केलं, 15 ऑक्टोबर 1582 ही तारीख घेऊन नवीन कॅलेंडर निर्माण केलं, ते न्यू स्टाईलचं कॅलेंडर. त्यानंतर ब्रिटिश संसदेने एक कायदा पास केला, लीप वर्षाचा घोळ झाला म्हणून ब्रिटिश संसदेमध्ये 2 सप्टेंबर 1752 ला एक अमेंडमेंट पास झालं, ज्यानुसार 2 सप्टेंबर नंतर काय यायला पाहिजे 3 सप्टेंबर. काय तारीख आली 14 सप्टेंबर 1752, म्हणजे 22 दिवसाची उडी मारून आता जे नवीन कॅलेंडर आहे ते नवीन कॅलेंडर. महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये 2 ग्रंथाची निर्मिती केली, तिथी आणि निर्णय विषय. त्यात महाराजांनी आज्ञा दिली कृष्ण दैवतांना, इति श्री कृष्ण दैवज्ञ विरचित चतुर्दश अध्याय ग्रंथे करल कौस्तुभे मध्यम ग्रह साधन पंचतारा स्पष्टीकरण सूर्य चंद्र स्पष्टीकरण त्रिप्रश्न दिशा देश काले सूर्यग्रहण चंद्रग्रहण ग्रहद्वय साधन उदयास्त ग्रहस्थिती नक्षत्र छाया पाठ ग्रंथोपलंकार गण्यन्ते संख्या येते तगत्नितम तत प्रतिपादकत्वेन तत्सज्ञ शास्त्र उच्चलते. हा महाराजांचा ग्रंथ आहे. संभाजीराजांच्या काळामध्ये संभाजीराजांसाठी वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी एक ग्रंथ लिहिला, तोही तिथी आणि निर्णय विषय. दिनकरत नयन तेन गागा भिद्ध विबुधेन संधिबंधान समय नयन. हा समय नयन हे 2 ग्रंथ निर्माण झाले. मग आता आम्हाला काही साधनं मिळाली. भाषाचार्य, इतिहासाचार्य ज्यांनी या मराठ्यांचा इतिहास लिहिला 23 खंडामध्ये, आणि शेवटचं त्यांचं वाक्य आहे की मला 7 जरी जन्म मिळाले भगवंताने दिले तरी मराठ्यांचा इतिहास माझ्याच्यानं लिहिणं होणार नाही, इतका मोठा इतिहास आहे. ते विश्वनाथ काशीनाथ राजवाडे साहेब. त्यानंतर 91 कलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर आणि सातारच्या छत्रपतींची वंशावल्यबद्ध यादी. या 4 साधनामध्ये जी जन्मतिथी आलेली आहे ती आहे वैशाख शुद्ध पंचमी शके 1549. त्यानंतर 4 साधनं अजून घेऊ. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितलेली जन्मतिथी, चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर आणि नागपूरकर भोसल्यांची बखर, या 4 साधनामध्ये जी जन्मतिथी आलेली आहे वैशाख शुद्ध प्रतिपदा शके 1549. इतिहासाचार्य सेतू माधवराव पगडी यांनी सांगितलेली जन्मतिथी फाल्गुन वैद्य तृतीया शके 1550. पंतप्रतिनिधींची बखर यामध्ये शिव जन्मतिथी आलेली आहे वैशाख पौर्णिमा शके 1549. शेडगावकर भोसल्यांची बखर आणि हनुमान स्वामी यांची बखर, या 2 साधनामध्ये जी जन्मतिथी आलेली आहे ती आलेली आहे वैशाख शुद्ध तृतीया शके 1549. प्रभानवल्ली शकावली यामध्ये जन्मतिथी आलेली आहे विभव संवत्सर शके 1549. धडपडे शकावली आणि न्यायशास्त्री पंडितराव यांची बखर, या 2 साधनामध्ये जन्मतिथी आलेली आहे प्रभव संवत्सर शके 1549. आणि शिवप्रताप ज्यामध्ये जन्मतिथी आलेली आहे रक्तांशी संवत्सर शके 1549.
सभासद बगर आणि मल्हार रामराव चित्तीच्या 2 बकरमध्ये जन्मतिथी आलेली नाही. मग आम्हाला 1920 पासून टप्प्याटप्प्याने जी जन्मतिथी मिळत गेली अचूक, ते साधनं होती. जेधे शकावली फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. जेधे करीना तैमूरची आई नाही. जेधे करीना फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. दुसरं साधन मिळालं आम्हाला शिवापूरकर देशपांडे यांचं शिवराज्याभिषेक शकावली फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. यामध्ये सर्वात मोठं साधन आपल्याला मिळालं जे महाराजांचं चरित्र होतं. महाराजांच्या आज्ञेनं ते लिहिलं होतं. कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी शिवभारत लिहिलं. उदार शब्द संदर्भ भुरी भावार्थ मनभूतम माधुर्यादि गुणोपेत मलंग करेर अलंकृतम निश्चित धर्मशास्त्रार्थ रथशास्त्र समान्वितम विश्रुत सर्व लोकेषु पुराण नीव नूतनम प्रणिपत्य प्रवक्ष्यामि महाराज धीमतम चरितम शिवराजश भरत शेव भारत. त्या शिवभारतामध्ये सुद्धा फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. धडपडे शकावली चित्रे शकावली यामध्ये सुद्धा फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले असा उल्लेख आलेला आहे. शिवराम पंडित ज्योतिष्याने केलेली जन्मपत्रिका फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. महाराष्ट्राच्या बाहेर पंडित मिठालाल व्यास यांच्या संग्रही असलेलं ब्यावर जन्मपत्रिका फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. बनेडा, बिकानेर, जयपूर, जोधपूर या सर्व जन्मपत्रिका फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. आणि सर्वात मोठं गुजराती समाजाने प्रदान केलेले फार्मर्स पेपर जे यामध्येही फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. काय आहे फार्मर? श्री फार्मर्स गुजराती सभाना हस्तलिखित पुस्तकोनी सविस्तर नामावली. शिवाजी राजाना कारकिर्दो आमा નીચેની બાબતો છે. પૂર્ણ બાડા બકર. शिवाजी राजाना शके 1551 फागन वैद्य त्रैडे हस्त नक्षत्रामा जन्म थयलो तेनो प्रसंग. शिवाजी राजाए प्रतापगढ़मा करेलो अफजल खानाનું વધ शके 1581. शिवाजी राजाना औरंगजेब सामेना पराक्रमो. शिवाजी राजाना राज्याभिषेक शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रैडे प्रातःकाले 5 વાગ્યે આમાં યોગ નક્ષત્રકરણ આજીના ઘડીના પણ આપેલો છે. आणि शिवाजी राजाना पुत्र संभाजी राजानो शके 1579 માં જન્મ થયેલો તેનો પ્રસંગ. આમાં ઉતારેલી વિગતો અને જુદા જુદા સાધનોથી મળેલી જણાય છે અને તે પરસ્પર સંબંધ ધરાવતી નથી પણ નિર્નિરાળી છે. त्या फार्मर्स पेपर मधली जन्मपत्रिका शिवराम पंडितांनी ज्योतिषाने निर्माण केलेली जन्मपत्रिका ब्यावर, बनेडा, जयपूर, जोधपूर या सर्व जन्मपत्रिका आणि शिवभारतची जन्मपत्रिका अनेक बाबीमध्ये एक रूपता दाखवते. अगदी ग्रह त्या कुठल्या स्थानावर आहे, कुठल्या राशीत आहे. मी का सांगतो याच्यासाठी, आपण 19 फरवरी हा जो जन्मतिथी आपण मनवतो त्यासाठी मी सांगतो. तुम्ही चंद्र जरी घेतला तरी तो 6व्या स्थानी आहे, तो कन्या राशीमध्ये आहे. मंगळ 3ऱ्या स्थानी आहे, तो कुंभ राशीत आहे. बुध 12व्या स्थानी आहे, तो कुंभ राशीत आहे. गुरु 10व्या स्थानी आहे, कुंभ राशीत आहे, पण मकर राशीच्या सीमेरेषेजवळ आलेला आहे. शुक्र 1ल्या स्थानी आहे, तो मीन राशीत आहे. शनी 7व्या स्थानी आहे, तो तुळा राशीत आहे. रवी 11व्या स्थानी आहे, कुंभ राशीच्या 323.09 या स्थानी तो विराजमान झालेला आहे. राहू 2ऱ्या स्थानी आहे, तो वृश्चिक राशीच्या 59.6 या स्थानी मिथुन राशीच्या सीमेरेषेजवळ आलेला आहे. आणि जन्म लग्न जे आहे ते 5व्या स्थानी आहे, ते सिंह राशीमध्ये आहे. मग यात फरक कुठला झालेला आहे? घटी आणि पळेमध्ये. कुठे 1 मिनिटाचा फरक, कुठे 3 मिनिटाचा फरक, कुठे 10 मिनिटाचा फरक. आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 4 प्रहर आणि सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंत 4 प्रहर, म्हणजे दिवस रात्रीचे 8 प्रहर. 8 तिरी 24 म्हणजे 1 प्रहर 3 तासाचा. महाराज सिद्धीजवळच्या वेड्यामध्ये पन्हाळ्यातून निसटले, किल्ले विशाळगडला पोहोचले 7 प्रहरामध्ये.
म्हणजे 7 तिरी 21 तासामध्ये. मग एका प्रयोगामध्ये 3 तासामध्ये 7.5 घटिका म्हणजे 1 घटिका झाली 24 मिनिटाची, 2 घटिका झाल्या 48 मिनिटाच्या म्हणजे 1 मुहूर्त, आणि 1 पळ म्हणजे 24 सेकंदाचा 1 पळ. मग आता इथे प्रश्न निर्माण होतो की शिवनेरी कुठे आहे? शिवनेरी आहे 19.12 उत्तर अक्षांश या ठिकाणी आणि 73.52 पूर्व रेखांश या ठिकाणी. त्या दिवशी, त्या तिथीला, त्या वर्षाला जो सूर्योदय झालेला आहे तो झालेला आहे 6:32 आणि सूर्यास्त जो झालेला आहे तो झालेला आहे 6:01. आता आपण शिवभारतकडे येऊ. शिवभारत मध्ये अध्याय 6 आणि ओवी संख्या 26 आणि 27 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे परमानंद गोविंद नेवासकरांनी. ते म्हणतात भू बाण प्राण चंद्राबे. भू म्हणजे पृथ्वी 1, मदनाचे 5 बाण 1 5, पंचप्राण पुन्हा 5 आणि चंद्र 1. भू बाण प्राण चंद्राबे समंते शाली वाहिके शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्ते चौतरायने शिशिरतो वर्तमाने प्रशस्ते माशी फाल्गुने कृष्ण पक्ष तृतीयाना निशी लग्ने सुशोभने. म्हणजे शालिवान शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेत शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यो उदयानंतर 30 घटका आणि 9 पळांनी या अखिल पृथ्वीचं वैभव शिवनेरीवर जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी जन्माला आले. ती वेळ आहे 6:34 आणि 36 सेकंद. गण्यन्ते संख्या येते तदत्नितम तत प्रतिपादकत्वेन तत सत्य शास्त्र उच्चन्ते. मुलगा जिजाऊ आऊसाहेबाला झाला, मुलगा शहाजीराजांना झाला, मुलगा सह्याद्रीला झाला, मुलगा महाराष्ट्राला झाला, मुलगा भारतवर्षाला झाला. शिवबा म्हणजे जिजाऊ आऊसाहेब आणि शहाजीराजे यांच्या डोळ्यातील सुंदर स्वप्न जे साकार करायचं होतं, त्यात वास्तवाचे रंग भरायचे होते, त्याला कर्तृत्वाचे पंख लावायचे होते आणि दिनदुबळ्या मराठ्यांची गुलामींच्या बेड्यानी जखडलेली भारत माता पापी यवनांपासून मुक्त करून सार्वभौम हिंदू सिंहासन स्थापन करण्यासाठी जिजाऊ आऊसाहेब आणि शिवबाचे ध्येय वेळ हे समजून घेतलं पाहिजे. आपली तीर्थक्षेत्रे धर्मक्षेत्रे यांचा विध्वंस, धान्य पैसा लेकी सुनांची लुटमार, त्यांच्यावर भर रस्त्यात बलात्कार निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढणे, या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हे आई तुळजाभवानी तू माझ्या शिवबाच्या पाठीशी सहस्त्र मावळे रूपी हाताने उभी राहा. माझ्या शिवबाला सैनिकी सामर्थ्य ठेवण्याचं यश प्रदान कर आणि परक्यांच्या चाकरीत गुलामगिरी मानणाऱ्या मराठ्यांची ही वृत्ती नष्ट होऊ दे. या पठाणांचा, ब्लेंचांचा, तुर्कांचा पहिला हमला जर कुणावर होत असेल तर तो आमच्या मायमाऊलींवर. आता तुर्कांच्या हमल्यासोबतच मागे नव्हते ते आमचे लोक काही. अशीच एकदा सदर भरली होती. जिजाऊ आऊसाहेब सदरेवर बसल्या होत्या. उजव्या हातावर शिवबा बसले होते. वय वर्ष 14 वर्ष 10 महिने. डाव्या हाताला पंत, कारकून, फडणवीस, अशमनवीस आणि एक शेतकरी गाराने घेऊन आला. आऊसाहेब त्या राजाच्या बाबाजी गुजरानं माझ्या मुलीचा बदअमल केला. तळपायाची आग मस्तकात गेली असेल, पण अगदी संयमी शांतपणे जिजाऊ आऊसाहेब म्हणाल्या, तुमचा न्याय निवाडा शिवबा करतील. सदरेवरून उठता उठता शिवबाकडे पाहत म्हणाल्या, असा साप तुमच्या राज्यात पाटीलकीवर असावा, आणि आत निघून गेले. शिवबा म्हणाले, पंत त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हजर करा. गेले दोघं जण. पाटील शिवबा राजे बोलवत आहेत. आता पाटील शब्दामध्ये डायनॅमिक आहे. वाळूचे कण रगडीता केले गळे मुजर मगरूर आई 50 गेले. आणला बांधून कडकचून डुकरासारखा उभा केला न्यायासनासमोर.
न्यायदानाची प्रक्रिया चालली. गुन्हा सिद्ध झाला. शिवबा म्हणाले, पाटील तुमचा गुन्हा सिद्ध झाला. त्यांनी इकडे बघितलं तिकडे बघितलं, कुठे दया दाखवा महाराज, दया दाखवा. गुन्ह्यांना हे घडणार नाही महाराज, तुमच्यावर दया दाखवणं हा सुद्धा गुन्हा ठरेल. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता, ती कुठल्याही जाती धर्माची असो, तिच्यावर बलात्कार, मग रामायण वाचायचं कशाला, रामराज्य हवं कशाला. भैरोजी या हरामखोराचे दोन्ही हातपाय कलम करा. राज्यात पुन्हा बलात्कारासारखा गुन्हा घडला नाही. अरे इथं साधा बदअमल केला, विनयभंग जरी केला तरी त्याची शिक्षा हातपाय तोडून करतात. केला होता एकाने रंगोत्रीमल, पळाला चंद्रराव मोरेंच्या, पण पाला पाचोळा वाजला तरी तरतरून घाम यायचा. एकदा वाऱ्याने दरवाजा उघडला, धाड दिशी, त्याला वाटलं महाराजांची माणसं आली, पडलं ना हृदय बंद. आपल्याकडे 8-10 वर्षाच्या मुलीवर 10 नराधम बलात्कार करतायत आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन 20-20 वर्ष ती केस लढते. शिवचरित्रातून आपण शिकायचं म्हणजे काय शिकायचं, हे नाही शिकायचं तर तुम्ही काय शिकायचं. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, शिरवळ आणि आता आम्हाला जावळीचा भाग मिळाला. आणि आमची 1300 गावामध्ये आमची सालाना किती इन्कम होती हो. एका गावाकडून आम्हाला 170 रुपये 180 रुपये आम्हाला सालाना यायची. वर्षाचे आमचे 2.25 लाख रुपये 2.5 लाख रुपये मिळायचे. त्यावेळेस विजापूरची कमाई शहाजीराजांच्या मदतीने 7,85,00,000 रुपये होती. 1.25 कोटी रुपये कुतुबशाह कमवायचा आणि दिल्लीचे मुघल कमवायचे 33 कोटी. 2.25 लाख. कुठे होतं स्वराज्य? आला विजापूरचा अफजल खान या स्वराज्यावर चालून आला. आणि मग इथे आम्ही कौतुक करण्यापेक्षा आम्ही म्हणत गेलो, महाराजांनी वाघनखाने मारलं नाही, कारण शिवभारतामध्ये वाघनखाचा उल्लेखच नाही, सभासद बकरमध्ये वाघनखाचा उल्लेखच नाही. शिवभारतकाराने महाराजांना उपमा कोणाची दिलेली आहे? सिंहाची, वाघाची. ज्याप्रमाणे वाघ बघतो, त्याची आयाळ, त्याची नजर भक्ष्य टिपण्याची, त्याचा आवाज, आणि बिना नखाचा वाघ, बिना नखाचा सिंह तुम्ही स्वीकाराल का हो? बोला ना. शिवभारतकार काय म्हणतो? मारलं निश्चित, त्याला कृपानीनच मारलं, लहान तलवारीनच मारलं, बिलकुल अगदी बरोबर. पण ज्यावेळेस त्या सिंहाची उपमा देतात महाराजांना, त्या अर्थी महाराजांजवळ वाघ नख असतील. तदात्मेन कृपानती गृहान निगृहान माम इदम विनिगत नैव धीर सिंह समश्वर. सिंह याय सिंह काय सिंह द्रुक सिंह कंदर स्वपानिदित योध तपी कोशायुध सुंदर तम निर्यांतेंतु वैर प्रवृत्तोसो महाव्रत शिव हा कृपानी कागरेन कुक्षी बेव तमस्पृशत. आपृष्ट विदिशत कुक्षी तृण त्रेर प्रवेशिता आकृप्या त्राणी सर्वाणी कृपानी विनिर्गता. काढलं सर्व पोटातून बाहेर. मला अजून एक नवीन संशोधन सांग. बडी बेगम साहेबा आपण म्हणतो, तिचं नाव सुद्धा आहे. मोहम्मद नामा हा ग्रंथ मुल्ला जहूर इब्न जहुरीने लिहिला, त्यात तिचं नाव आहे. तिचं नाव आहे मलिका आलमिया जहानिया गुल्या हजरत बिल्किसुज्जमान. मायला नाव आहे का निबंध आहे? एवढं नाव कोण घेत असेल? तिला इंग्रज लोक द क्वीन ऑफ डेक्कन म्हणायचे. अज्ञानदासाने आपल्या काव्य साहित्यामध्ये तिला नाव दिलेलं आहे बादशाह जादी. फतंजीने आपल्या काव्य साहित्यामध्ये तिला नाव दिलेले आहे पातशाह जादी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या राजा शिवछत्रपती ग्रंथामध्ये तिचं नाव दिलेलं आहे ताज उल मुकदिरात. आणि अंजनगाव सुरजीचे संकर्षण शिवदास सकळकडे ज्यांना महाराजांनी शिवकाव्य लिहिण्याची प्रेरणा दिली, त्यांनी तिचं नाव दिलेलं आहे दाक्षिणात्य स्थितीवत्री.
अनेक पत्रामध्ये तिचं नाव आलेलं आहे, उल्या जनाब बडी बेगम साहिबा. तिचा शिक्का आहे, मजकूर आहे तिथं शिक्क्यामध्ये, हमसिराई कुतुब ही सीमा व कदर उद्वहत हजरत जिल्ले इलाई, हा तिचा किताब आहे. आणि ती किती सुंदर असेल याचं वर्णन मुहम्मद नामामध्ये केले. मुहम्मद नामा म्हणतो, मुल्ला जहूर इब्न जहूरी गरामी गोवरी दुर्ज ही सीमा व शरफ अबुल रहमान रुल हुसैनी की बिरादर ही हकीकी हजरत ताजुल मुकदिरात अस्त वो खालुई शाह मोहम्मदी सिपात दर सिल्क ही इंदिवाज आला हजरत व शरफ इंदिजाम याफ्त. मुकदिरात म्हणजे इब्राहिम आदिलशाह, त्याचा मुलगा मोहम्मद आदिलशाह, त्याचा मामा अबुल रहमान हुल हुसैनी याने हा निकाह लावण्यासाठी उच्चत्वाच्या करंड्यामधून सर्वश्रेष्ठ कन्यारत्न निवडून हा निकाह लावलेला आहे. आता तुम्ही जर मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्सचं जर शुद्ध मराठीत भाषांतर कराल तर ते भाषांतर हेच होईल की उच्चत्वाच्या करंड्यामधील सर्वश्रेष्ठ कन्यारत्न. तुमच्या डोळ्यासमोर काही तस्विरी आल्या असेल, हटवा त्यांना. ती इतकी सुंदर होती, तिचं वर्णन अज्ञानदासाने आपल्या काव्य साहित्यात केलेलं आहे. शिवाजीची खबर बादशाह आली, बादशाही जादी कुरोदा आली, जैसी अग्नी परजळली, जिता धरावा राजाला कुल वजीरांना खबर दिली. ही बाई मोठी कदा होती. तिने मोहम्मद सेनापतीला ठार केलं आणि कारण होतं औरंगजेबानं कल्याणी आणि बिदर जिंकल्यानंतर एके ठिकाणी औरंगजेबाची सेना विजापूर सैनिकांच्या तावडीत सापडली. पण औरंगजेबानं खान मोहम्मदाला सांगितलं, माझ्या वडिलांना जर कळलं ना तर माझे वडील शहाजहान दिल्लीवरून फार मोठी सेना घेऊन येईल आणि हे विजापूर बुडवेल. शेवटी खान मोहम्मदानं त्याला धर्मरस्ता दिला, धर्मवाट दिली, तो निघाला. याचा राग पकडून विजापूरच्या पश्चिमेमध्ये जो मोठा दरवाजा आहे त्याचं नाव आहे मक्का दरवाजा. ढालगंज म्हणजे हत्तीवरचं निशाण सुद्धा सुखरूप त्या दरवाजातून बाहेर निघते. त्या दरवाजातून त्याची पालखी येताच दबा धरून बसलेले मारेकरी ताबडतोब धावले. सुलतान ढवा झाला आणि त्याच्या शरीराचे अनेक अवयवाचे तुकडे तुकडे. हा अफजल खान मेल्यानंतर फतंजीनं वर्णन केलेलं आहे. रडे पात शहाजादी खबर ऐकून शिवाजीने मारला अफजुल खान. तसा काय चमत्कार झाला. नाही आली सुतळी घराला, बोका मारला कसा उंदरानं, ताप गेला कसा सरड्यानं, ऐसा अचंबा ऐकला नाही हादरली आदिलशाही. अरे किती नेलं त्यानं? 25 लाखाचा खजिना, 78 तोफा, 98 हत्ती, कापसाच्या गाठी, रेशीम गाठी, तंबू, 12,000 अश्व, एवढं सारं नेलं. पण विजापूरला सुतळी सुद्धा आली नाही. आणि तिनं पैदेचा विळा म्हणताना म्हटलं होतं, क्या कहा है हमारे जाबाज, वह एक हिंदुस्तानी चुहा धूम मचा रहा है, ये ताजुब की बात है. आणि हा अफजल खानाने तो विडा उचलला होता. लक्षात घ्या तुम्ही, इतका आदिलशाही शौर्य सागर एका आचमनी पिऊन टाकणाऱ्या अगस्तीचे हे कर्म तुलना नसे, तुलना नसे. या बडी बेगम साहेबांनी अनेक राक्षसांना पाठवलं आणि सर्व मोहिमा अपयशी झाल्यानंतर मात्र तिचे शब्द दरबारात खाली पडू लागले. आणि ज्या महिलेचे शब्द दरबारात खाली पडू लागतात तिला मक्केला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि ही मक्केला जायला निघाली. पण इंग्रजी वसाहतकाराने एक सापळा रचला होता. एक जासूस धावत आला. त्याने सांगितलं की तुम्हाला पकडण्याची व्यूह रचना इंग्रजी वसाहतकाराने केलेली आहे. दुसरा जासूस आला, खबर पुख्ता होती. ज्या बाईनं अनेक राक्षसांना राजांवर पाठवलं त्या बाईनं राजांना पत्र लिहिलं, महाराज तुमची मदत पाहिजे. स्त्री दाक्षाण्य असतात तिथं महाराज तर होतेच. महाराजांनी आपले सुभेदार रावजी सोमनाथ यांच्यासोबत सैनिकांची एक तुकडी दिली. तिला वेंगुर्ल्यापर्यंत सुरक्षित पोहोचवलं. पुढे ती स्वराज्याच्या गलबतामध्ये बसून मक्केला गेली आणि त्याचं अनेक पत्र आता उपलब्ध झालेले आहे. त्या पत्राची तारीख आहे 3 फरवरी 1663. सुरतकर इंग्रजांनी
पॉल वॉल्टेन याला लिहिलेलं पत्र आहे, ज्या पत्रामध्ये तो म्हणतो शिवाजीराजे यांची 2 मोठी गलबते मक्केकडे जाण्याच्या तयारीत आहे, ती त्याने पकडावी. जे इंग्रज 6-7 वर्षापूर्वी आपल्या राजांना पत्र लिहितात की यांचे आरमार इतके निम्न दर्जाचे आहे की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल ना तर आम्ही यांचं आरमार सहज उडून लावू. ते इंग्रज लोक 7-7.5 वर्षानंतर आपल्या राजाला पत्र लिहितात. ते म्हणायचे ब्रिटानिया रूल्स द वेल्स, ब्रिटन नेव्हर विल बी स्लेव्ह. ते लोक आपल्या राजाला पत्र लिहितात की यांचं आरमार इतक्या ताकदीचं आहे की असं आरमार जर आपल्याकडे असेल तर आपण इतिहास घडून टाकू. शिवाजी राजांची सत्ता व सामर्थ्य प्रचंड वाढले असून सर्वांना त्याचे भय वाटते. यांच्या ताब्यातील 8-9 महत्वाच्या बंदरातून इराण, बसरा, मक्का या ठिकाणी व्यापारानिमित्त यांची नित्य 3-4 गलबते जात असतात. पत्राची तारीख आहे 12 मार्च 1665. कितीतरी उदाहरण आहे. संभाजीराजे यांची कापड विक्रीसाठी घेऊन जाणारे जहाज मद्रासच्या पोर्टोनेवा येथून 1681च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मलास्काला पोहोचले. आणि यानंतरचा उल्लेख तर अजून सुंदर आहे. कोरोमंडलचा डच गव्हर्नर ज्याचं नाव आहे पीट, त्याने वेलकम सेरेमनी आयोजित केला. संभाजीराजे यांची नावाडी यांचा सत्कार केला, त्याला सहाय्य केले. काही व्यापार चालत असेल. आपण आपल्या काही इतिहासकारांनी लिहून टाकलं आमचं आरमार खोल समुद्रात जात नव्हतं म्हणून. अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले. दासबोध दशक 18 समाज 6 यामध्ये समर्थांनी उत्तम पुरुष गुण लक्षण वर्णिलेले आहे. आणि हे त्या काळचा उत्तम पुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यास अनुलक्षून आहे. समर्थांच्या मध्ये महाराज उत्तम पुरुष होते, पुरुषोत्तम होते. देवाला पुरुषोत्तम म्हणतात कारण देवाच्या ठाई यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे गुण असतात. आणि पुरुषोत्तम ही संपत्ती आहे. महाराजांच्या ठाई हे गुण वसत होते कारण महाराजांनी धर्मस्थापना केली. आणि म्हणून अनेकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना ईश्वरी अवताराच्या कुटीत नेऊन बसवले. महाराजांच्या एका मुद्रेत आहे. तुम्ही महाराजांची एक मुद्रा ऐकली असेल, प्रतिपचंद्रलेखे व वरधिष्णुर विश्ववंदिता शासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. राज्याभिषेकाच्या वेळेस अजून 3 मुद्रा महाराजांना मिळाल्या. आज ते कोल्हापूर संस्थानामध्ये सुरक्षित आहे. त्यातील एका मुद्रेमध्ये म्हणतात श्री महादेव श्री तुळजा भवानी शिव नृप रूपेनो तीर्णोह विर्महा स्वयं प्रभू विष्णू एषा तदीय मुद्रा भूबल शा भय प्रदा जयती. या पृथ्वी तलावर आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयं भगवान विष्णूच आहे. या पृथ्वी तलाला अभय देणारी त्यांची ही मुद्रा असून तिचा जय जयकार असो अशा संदर्भातला हा मजकूर आहे. देवाच्या ठाई निष्ठा महाराजांचा पहिला गुण. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडाक्षुर छेदिनी भद्रकाली निशुंबाशूर प्राणसारिणी दाक्षायिनी शैल राजेंद्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी गे वंशदेवी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी रणी दे जय स्वामिनी. देवांच्या ठाई निष्ठा हा महाराजांचा पहिला गुण. त्यानंतर शारीरिक शक्ती, सौंदर्य, रसिक बोलणे, शौर्य, धैर्य, औदार्य, वैराग्य, शहाणपणा, न्याय, प्रामाणिकपणा या गुणाशिवाय मनुष्यांची केलेली पारख. तशीच रत्ने, गज, अश्व, शस्त्रे, शाळीग्राम यांची परीक्षा हे गुण महाराजांच्या ठाई ठाई बसत होते. महाराजांनी धर्मस्थापना केली हे सर्वांना माहिती आहे. पण शहाजी राजे आपल्या 40 विद्वानांच्या सभेमध्ये समस्या घालायची. इतका अलौकिक पिता, उत्पन्न पिता यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकांना पत्र लिहिले. मिर्झादांनी जयसिंगाला पत्र लिहिलं, तुम्ही दिल्लींद्र पद लिप्सवा, या दिल्लीच्या तख्तावर बसा. कमीत कमी हिंदू राज्य तर स्थापन होईल, हिंदू राष्ट्र तर स्थापन होईल. अर्थात मिर्झा राजे जयसिंग ते मानले नाही.
आता जो मुख्य सर्वात जास्त मोठं पीक आलेलं आहे, जिकडे तिकडे तुम्हाला ऐकायला मिळत आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते. महाराजांचं एक पत्र आहे, ते व्यंकोजी राजाला लिहिलं. महाराज म्हणतात, तुझ्या सैन्यात तुर्क असतात, तुला विजय कैसा मिळेल? अरे तुझ्या सैन्यात मुसलमान असतात, तुला विजय कैसा मिळेल? ते महाराज आपल्या सैन्यामध्ये मुसलमान ठेवतील का? महाराज गुणाने अलौकिक होते, कर्तृत्वाने अलौकिक होते. आणि महाराजांच्या याच आत्मिक, बौद्धिक, मानसिक, व्यवहारिक आणि कलाविषयक गुणाने संपन्न असा राजा इतिहासात सापडणे दुर्मिळ होय. आणि म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा, दुसरा राजा सापडणे प्राय अशक्यच. समर्थांनी महाराजांच्या कर्तबगारीविषयी लिहिले, सद्गुणाविषयी लिहिले, अनेकांनी लिहिले. कवी भूषणाने तर अनेक गुणांचं त्यांच्या वर्णन केलेलं आहे. सुंदरता, गुरुता, प्रभुता, भूषण होत या दर्जा में, सज्जनाता वो दयालुता, दीनता कोमलता झलके प्रजा में, दान कृपा नौ को करीबो करीबो अभय दिनन को बरजा में, सहासनो रणटेक विवेक इथे गुण एक शिवा सर्जावे. समर्थ म्हणतात, धीर उदार गंभीर शूर क्रियेशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. कुठेही समर्थ श्रेय घेत नाही. समर्थ कुठेही म्हणत नाही की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मी गुरु नाही. समर्थ म्हणतात, त्यांच्या हृदयामध्ये वास करणाऱ्या नारायणाने, भगवान विष्णूने त्यांना प्रेरणा दिली. आपण कुठे वाचतोय? आपण त्याच्यावरच चर्चा करत असतो. जो विषय सांगितलाच नाही त्या विषयावर आपण चर्चा करतो. धर्मस्थापनेचे नर झाले आहेत पुढे होणार. या हिंदू राष्ट्रामध्ये धर्म संस्थापनाची परंपरा झाली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज एक आहे. आणि धर्म संस्थापनाचा हेतू काय आहे? गो ब्राह्मण यांचे रक्षण, राष्ट्रहित आणि वैदिक धर्माचे पालन. आता इथे साधा अर्थ आहे. गो म्हणजे गाय, ती गरीब असते. महात्मा गांधीच्या नोटेने नाही, स्वभावाने. आणि ब्रह्माच्या हातात वेद असतात. जाणे जाणिले ब्रह्म तोची ब्राह्मण, तोही पैशातल्याने श्रीमंत नाही, बौद्धिकाने श्रीमंत. असा गरीबापासून श्रीमंत ज्यांचं रक्षण करणारा तो गो ब्राह्मण प्रतिपादक. गो ब्राह्मण हितार्थाय देशच्च हिताय. मग भगवान श्री रामचंद्राने निर्माण केलेली, स्थापन केलेली धर्म संस्थापना, भगवान श्री कृष्णाने निर्माण केलेली धर्म संस्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली धर्मस्थापना, या तीनही अधर्मोच्छेद पूर्वक होत्या. आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्मस्थापना विशेष आहे. भगवान श्री रामचंद्राने निर्माण केलेली धर्मसंस्थापना, भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेली धर्मसंस्थापना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली धर्मस्थापना, देवद्वी जगवा गोप्ता दुर्दांत यवनांतकम, प्रपन्नाना परित्राता प्रजाना प्रियकारका, तस्यात्मज ब्रह्मणेन काध्याय गर्भितम, भगवत्या प्रसादेन भवत्या यत प्रकाशितम, द्विजातिरितीत शुत्वा जानाय शिवभूमीप, अभेदमपि निहंतुमिंचनि जनयस्थित. म्हणजे भगवान श्री रामचंद्र, भगवान श्री कृष्णाने निर्माण केलेली धर्मस्थापना ही वैदिक धर्माचे पालन होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली धर्मस्थापना ही हिंदू राष्ट्र धर्मस्थापना होती, महाराष्ट्र धर्मस्थापना. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्र धर्म हा शब्द समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहे. पण समर्थापूर्वी अनेक साधनामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. मैकावतीची बखर यामध्ये हा महाराष्ट्र धर्म आलेला आहे. शब्द असा आहे, यवन बहुत झाले, राष्ट्राभिमान सुटला,
लोक आचारहीन झाले. जरी जाती मेळवा करावा, श्रीदेवी आद्यशक्ती जगत जननी महाराष्ट्र धर्मरक्षिके तुम्हा प्रसन्न असो. दुसरं साधन आहे तुम्हा सर्वांचं परिचित, ते साधन आहे गुरुचरित्र. गुरुचरित्राच्या अध्याय 50 मध्ये श्लोक क्रमांक 234 वर हा शब्द आलेला आहे. ऐसा राव असता महाराष्ट्र धर्म वर्तता, आपला द्वेष तत्वता न करील जानपा. मग या सर्व साधनामध्ये वैदिक धर्मरक्षण असा शब्द आलेला नाही, तर तो महाराष्ट्र धर्म असा शब्द आलेला आहे. आणि त्याचे कारणही त्यांच्याच वाक्यात आहे की यवन बहुत झाले, राष्ट्राभिमान सुटला, लोक आचारहीन झाले. मग या यवनांचे प्राबल्य नष्ट करून त्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे अत्यंत गरजेचे झाले, आवश्यक झाले. आणि वैदिक धर्मरक्षण याचा महाराष्ट्र धर्मरक्षण या अर्थाने महाराष्ट्र धर्म हा शब्द प्रचलित झाला. मैकावती बकरमध्ये एक संदर्भ येतो, जाती मेळवा करावा, महाराष्ट्र धर्म राखावा. समर्थांनी त्याला मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म राखावा असं त्याला केलेलं आहे. आता समर्थाच्या मताप्रमाणे मराठा म्हणजे कोण? ते जातीविषयक शब्द नाहीये. मराठा म्हणजे या महाराष्ट्रात राहणारा, तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो मराठा. घानाघात घालू मुघल तख्त फोडू, पुरे जाळून राग पाताळी गाडू, अटकपार दौडण्याचा असू सेलेला मराठा म्हणावे अशा वागराला. आपला एक आठवते, कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते भारताचे, अतिशय नालायक माणूस. आणि चीनने आक्रमण केलं, बराच मोठा भूभाग चीनने आपल्या ताब्यात घेतला. वरच्या नेतृत्वाने यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री बनवलं. महाराष्ट्र मेला तरी हे राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. म्हणून समर्थाने दिला, म्हणून समर्थाने तिथे मराठा तितुका मिळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म राखावा असा उपदेश केला. या हिंदुस्थानामध्ये हिंदूंचे एकत्रीकरण करून हिंदूभिमान, हिंदू राष्ट्राभिमान, हिंदूचे राज्य स्थापन करणे आणि तद्द्वारा वैदिक धर्माचे रक्षण ही महाराष्ट्र धर्माची लक्षणे महाराजांनी सिद्ध केली. म्हणून समर्थ म्हणतात, या भूमंडळीच्या ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा. हिंदू धर्माबद्दल प्रचंड अभिमान. मला वेळ सांगाल? चालू देऊ मला? आणि उज्ज्वल अभिमान महाराजांचा. म्हणून महाराजांनी अशुद्ध झालेला माणूस शुद्ध केला. नेतोजी पालकर, बजाजी निंबाळकर, अगदी नाशिकचे रंगनाथ कुलकर्णी यांना सुद्धा मुसलमान धर्मातून महाराजांनी हिंदू धर्मात आणले. म्हणजे माणूस अशुद्ध होता, राजांनी त्याला शुद्ध केलं. भाषा अशुद्ध होती. 1674 मध्ये महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना बोलवलं. राज्य व्यवहार कोश प्रकल्पाचे काम त्यांच्याकडे सोपवले. महाराज दक्षिण दिग्विजयाला जात असताना रघुनाथ पंत हनुमंते त्यांच्या सोबत गेले. त्या प्रकल्पावर धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना ठेवले आणि स्वराज्यात होते युवराज संभाजीराजे. महाराज दक्षिण दिग्विजयाहून परत आल्यानंतर हा राज्य व्यवहार कोश प्रकल्प पूर्ण झाला होता. 10 सर्गामध्ये 1380 शब्द. आता दारुल सल्तनत म्हणू नका, आता राजधानी म्हणा. आता काझी उल कुदात म्हणण्याची गरज नाही, आता न्यायाधीश म्हणा. आता मुआसासिब म्हणण्याची गरज नाही, आता पंडितराव म्हणा. फार सुंदर उल्लेख केलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट मुघल. त्याचे लेखक आहे अर्ली इब्राहिम. ते म्हणतात, ज्या काळामध्ये 80-85% शब्द हे पारसी आणि उर्दू मध्ये जायचे, त्या काळात राजांनी राज्य व्यवहार कोश प्रकल्पाची निर्मिती करून ही परिस्थिती बदलवली. आता 80-85% शब्द आमच्या प्राकृत मराठी संस्कृत भाषेमधून जातात. त्यांच्या शब्दात सांगतो, a significant aspect of Shivaji's rule was his attempt to revive ancient Hindu and political nature and complete a राज्य व्यवहार कोश to facilitate change over.
काही परिस्थिती राजाने बदलवली. मनुष्य अशुद्ध होता, मनुष्याला शुद्ध केले. भाषा अशुद्ध झाली, भाषेला शुद्ध केले. संस्कृती अशुद्ध झाली, संस्कृतीला शुद्ध केले. कर्नाटक राजस्पन सविस्तर चरितम नावाचा ग्रंथ नारायण पिल्ले लिहिला. नारायण पिल्ले म्हणतात, तिरुमलमलाईला समुद्र येथे मशिदी राजांनी पाडली. तिथे पुन्हा मंदिरांची निर्मिती केली. कार्तिक कविपम नावाचा उत्सव चालू केला. तो आस्थागायक अजूनही सुरू आहे. हजार खांबाच्या सोनाचलपतीचे निवासस्थानामध्ये शिवाची प्रतिष्ठापना करून श्रीकृष्ण रुक्म समाधी वृंदांचलम हे दीपोत्सव ही राजाने सुरू केले. मल्लिकार्जुन श्रीशैलम ज्योतिर्लिंग इथे राजाने गोपुरम निर्माण केले. शेवटचे वाक्य फार सुंदर आहे नारायण पिल्ले. ते म्हणतात की यवनांच्या काळात लुप्त झालेली हिंदू संस्कृती पुनरपी जिवंत करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. धर्मांतरण करण्यासाठी काय प्रकार व्हायचे? अगदी तेलाचे डगले घालून पेटवून द्यायचे, गड्डा करायचे, माणसाला जिवंत काढायचे धर्मांतरण करण्यासाठी. काही तर असे इन्क्विजिशन सारखे अंगावर काटा येतो. मुलाधार चक्रात गुदद्वारामध्ये सळात टाकायची ना हातोडीनं ठोकायची, ती कुठून तरी बाहेर निघायची. पूर्ण गाव ख्रिश्चन व्हायचं. त्या पोर्तुगालांचा एक विद्रोही होता, त्याचं नाव आहे द लईत मेंदोस पोर्तांदुई आल्बुर्केरी. सप्तकोटीश्वराचं मंदिर पाडलं. महाराज गेले नॉर्वेला, सप्तकोटीश्वर मंदिर बनवलं. तिथे अजूनही शिलालेख आहे. श्री सप्तकोटीश्वरे शके 1590 किल कापते कार्तिक कृष्ण पंचमा शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ. निश्चलपुरी गोसावींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दृष्टवा तीर्थानी सर्वाने सप्तकोटीश्वर गतः शिवराजेन तंत्र देवाल मनुस्तम दृश्यंत दूरते लोके कैलास इव वर्णनम जीर्णोद्धार कृत पुण्यनुत्त कोटी गुण भवे इति ज्ञात्वा महाराज शिवराजन कारिता सोंद परम कल्याणम सप्तकोटीश्वर. हा सर्व प्रताप त्या औरंगजेबाच्या दरबारात जात होता. मी एक नाट्यमय मनोगत आहे पण घेतो आणि माझ्या व्याख्यानाला विराम देतो. तो आपल्या दरबारात सर्व युवराजांच्या समोर ताऊते तख्तावरून उतरला. त्याच्या विरोधाचे नारे चालू होते. हजरत सलामत आइस्ते कदम किबलाए दिनो दुनिया अबुल मुजफ्फर मोइनुद्दीन औरंगजेब आलमगीर गाझी तसा तो तख्ते ताऊसवरून उतरला. आपल्या शहजादाकडे जात म्हणाला, ये सब फजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून में कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मावदलत ये सब क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामील कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त दे करके खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान मिर्जा उमेर उमरा नवाब आजम अबू तालिब शाइस्ता खां साहब. सबसे शर्मनाक बात तो यह शहजादे कि शिवाजी ने इनके लाल माल पे छापा मारकर इनके छक्के छुड़ा लिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही थोड़ी पड़ी गई. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए थे, ये सूरत से दुम दबाकर भाग गए. और यह है हमसी पोलत का जिनके हथेली में मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस पोलाद खां ने. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये गफलत खान, ये सरदार मुनव्वर खां बारा, ये केसर सिंह, ये रसूल बेग रोजवानी, ये बहादुर खान कोकलता जबरजंग, ये अनूप सिंह आडा रावकर रावदल को तमाम सारे राजपूत बुंदेल ईरानी हब्सी कदागी उज़्बेकी फिरंगी फौज बन सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी. क्यों? आखिर हमारी तरह फौज गोला बारूद हाथी घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी वो हमें शिकस्त देता है. क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? औरत शराब नाचगारी इश्क मोहब्बत पे गिरफ्तार तुम्हारे जैसे शहजादे शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज असला बढ़ाई, नए जंगे ये बेहरीन की तामील किया है उसने. उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने. हमें शिवाजी के खादिमों को लाखों
लेकिन वो खुद्दार खादिमों ने हमारे जागीर पर थूक दिया। वो रुकते नहीं थे, वो झुकते नहीं थे, वो थकते नहीं थे और वो बिकते भी नहीं। शिवाजी जाग है, चालाक है, पत्कार है, नामाकुल है, लेकिन उसका चाल चलन सूरज की तरह, दूध की तरह साफ और सूरज की तरह रोशनदार है। दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी खराम और फकीरों की इज्जत करता है वो, तभी तो उसकी शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं। या परवरदिगार, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। हे परक्यांच्या मनातले मनोगत काय सांगून जातात? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आणि त्यानंतर निर्माण झालेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नेतृत्व, कर्तृत्व, सतत उद्योगशीलता आणि काळाची मती कुंठित करणारे त्यांचे हुतात्मा, त्यानंतर निर्माण झालेले ताराबाई, संताजी, धनाजीच्या शूर सेनानीची झुंजार रणवृत्ती, मराठी पदपातशाहीचा अभिमान आणि हे श्रीच राज्य निर्माण करणाऱ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांवरील अढळ श्रद्धा, या सर्वांचा उद्रेक झाला आणि महाराष्ट्र धर्माने भगवा आसमंतात फडकवून एक प्रचंड शक्ती निर्माण केली. ती प्रचंड शक्ती होती हिंदूंचे हिंदुस्तान. मी माझ्या शब्दाला 4 ओळी म्हणतो आणि विराम देतो. तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो कालिके, मागणे काहीच नाही एवढे वरदान दे. मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळू दे. तव कृपेने आज माझा देह भगवा होऊ दे, देव भगवा होऊ दे, देव